नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनल मध्ये। तर आज आपण आलेलो आहोत वजिरा कोली सी फूड फेस्टिवल मध्ये, जिथे आपण पाहणार आहोत वेगवेगळे सी फूड डिशेस आपल्याला इकडे पाहायला भेटणार आहे आणि खूप सारे स्टॉल्स असणार आहेत। इकडे कोणकोणते सी फूड डिश असणार आहे आणि त्यांची प्राइजेस काय असणार ते सुद्धा इकडे आपण जाणून घेणार आहोत। तर चला जाऊया आणि एक्सप्लोर करूया। तर मित्रांनो, आपण आता एंटर केलेला आहे सी फूड फेस्टिवल मध्ये आणि इकडचा जो ओव्हरऑल व्ह्यू आहे तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे। तर मित्रांनो, इकडे तुम्ही पाहू शकता किती सारे स्टॉल्स आहेत आणि हा स्टेज सुद्धा आहे आणि सर्वजण खवई मंडळी बसलेले आहे जेवायला, तुम्ही पाहू शकता। आणि आपण आता एक एक करून स्टॉल एक्सप्लोर करूया। आलेलो आहोत फ्युजन कोलीकट्टा या स्टॉलवर। आता या ताई आहेत, ते आपल्याला सांगणार आहेत कोणकोणते सी फूड डिशेस आहेत आणि यांची स्पेशालिटी काय आहे। ह्या आमच्या भरलेल्या माकल्या आहेत, भरलेले बागडे आहेत, करंदीचे पॅटीस आहेत, कोंबडी वडे आहेत, करंदी आहे, भाकरी आहे, प्रॉन्स आहेत, पापलेट भरलेले आहेत, मांदेळी आहेत, कोलमाच्या वड्या आहेत, चिकन आहे, हे पण पापलेट भरलेलं आहे मोठं, हे सुरमई आहे, हे रावस आहे, चिंबोरी भरलेली आहे, चिंपल्या आहेत, सुका जवळा आहे, चिंबोऱ्याचं कालवण आहे, चिकनचा रस्सा आहे, प्रॉन्सचा रस्सा आहे, मटणचा किमा आहे, सुरमईचा आंबट आहे, गोळीचा आंबट आहे, बिर्याणी आहे, प्रॉन्स चिकन दोन्ही, असे भरपूर सारे आमच्याकडे प्रकार आहेत। तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टेस्ट करू शकता। तर तुमची स्पेशालिटी काय, म्हणजे कोणतं जास्ती सेलिंग प्रोडक्ट हे आहे सी फूड? आता प्रॉन्सच जाते जास्त आणि सुरमई। हो, प्रॉन्स आहेत, टायगर प्रॉन्स। मित्रांनो, आपण आलो दुसऱ्या स्टॉलवर आलेलो आहोत। तर या स्टॉलचं नाव काय आहे? ट्री टॉप कोलीवाडा आमच्या स्टॉलचं नाव आहे, स्टॉल नंबर 1। तर तुमची स्पेशालिटी काय आहे, म्हणजे काय काय कोणकोणते सी फूड आहेत आणि कोणतं जास्त सेलिंग सी फूड आहे? आमच्याकडे सध्या तरी तिसरी मसाला गेलाय, चिंची मसाला, माकली मसाला आमची स्पेशालिटी झाली आहे आणि लॉबस्टर स्पेशल झाले। कलेजी पेटा आहे आमच्याकडे, पाया सूप आहेत, चिंबोरी मसाला आहे, सुरमईचा कालवण आहे, कोलंबीचा कालवण आहे, प्रॉन्स बिर्याणी आहे, चिकन बिर्याणी आहे। तर मित्रांनो, आज वजिरा कोली सी फूड फेस्टिवलचा फर्स्ट डे आहे, तर रिस्पॉन्स कसा आहे? खूप चांगला रिस्पॉन्स आहे, खूप क्राऊड आहे, खूप। तर मित्रांनो, इकडे पूर्ण जे टेबल आहे ते पूर्ण भरलेले आहे आणि एवढे सी फूड लवर इकडे आलेले आहेत पहिल्याच दिवशी। आणि कोणतं विक्री जास्ती झालेली आहे? आमची तिसरी शिंपली मसाला जास्त सेल झाला। थँक्यू। तर मित्रांनो, आपण आता वजिरा कोली सी फूड फेस्टिवल मध्ये आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता हे सर्वजण आयोजक आहेत वजिरा सी फूड फेस्टिवलचे आणि यांच्याकडून आपण जाणून घेऊया वजिरा सी फूड फेस्टिवलला म्हणजे किती वर्ष झाली आणि इकडचं सी फूड फेस्टिवलचं वैशिष्ट्य काय आणि कशी, म्हणजे हर जे पण स्टॉल असणार एक स्टॉल त्यांच्या पाठी किती मेहनत असते आणि लोकांचा प्रतिसाद कसा असतो ते आपण आता जाणून घेऊया। तुमचं नाव काय? माझं नाव किरण वैती आणि या ठिकाणी आपलं हे आई जीवदानी मित्र मंडळ आयोजित सी फूड फेस्टिवल आपलं 6वं वर्ष आहे आणि आपण दरवर्षी आपण या फेस्टिवलचं आयोजन करत असतो। आता हा संपूर्ण कोळीवाडा आहे, आम्ही लोक तर रोजच सी फूडचा आस्वाद घेत असतो, पण आपल्या परिसरातील खवय्ये मंडळींना त्याचा आस्वाद घेता यावा म्हणून आमची ही धडपड असते, आमची ही मेहनत असते। आणि खरोखरच हे मंडळ गेली 6 वर्ष खूप मेहनत घेत आहे आणि आमच्या मंडळाच्या पाठी आमच्या या विभागातल्या नगरसेविका आहेत संध्याताई विपुल जोशी आणि समाजसेवक विपुल जोशी यांचा पाठिंबा, भरघोस असा आम्हाला पाठिंबा असतो। त्यांच्या पाठिंब्यामुळेच आम्ही याचं आयोजन दरवर्षी करत असतो आणि खरोखरच आम्हाला अशा अभिप्राय येतात की तुम्ही वर्षातून एकदाच का करता, तर वर्षातून 3 वेळा किंवा 4 वेळा याचं आयोजन करावं। परंतु ही सर्व मंडळी इथे जी दिसत आहेत ही संपूर्ण वर्षभर यांचं शेड्यूल टाईट असतं,
कोणाचा बिझनेस आहे तर कोणाचा जॉब आहे, पण मात्र वर्षातून एकदा आम्ही सर्व मंडळींनी मात्र ठरवले की वर्षातून एकदा आम्ही वेळ काढणार आणि या फूड फेस्टिवलचं आयोजन आम्ही करणार. कारण की इथे तुम्ही जे बघताय 8 स्टॉल तुम्हाला दिसतायत, या स्टॉलच्या पाठी आमच्या माता भगिनींची खूप मेहनत असते. जर एका स्टॉलला 50 ते 55 पदार्थ करायचे म्हटलं तर साधी सोपी गोष्टी नव्हे. तुम्ही जेव्हा आपल्या घरी चपाती भाजी आणि भात आणि पोळी असे 4 पदार्थ करतो तर आपल्या घरीच किती आपला वेळ जातो, पण एका स्टॉलला 50 ते 55 आणि ते पण नाविन्यपूर्ण असे पदार्थ आम्हाला दरवर्षी द्यायचे असतात. तर त्या पाठी किती मेहनत आमच्या या माता भगिनी करत असतील याची तुम्हाला आता कल्पना आलीच असेल. आणि तुम्ही जेव्हा त्या स्टॉलला तुम्ही फिरणार तेव्हा तिथे बघणार की कसे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला जे गेल्या वर्षी दिसले नसतील ते पदार्थ या वर्षी आज दिसतील, किंवा आज जे पदार्थ तुम्हाला दिसले असतील ते तुम्हाला उद्या दिसणार नाही. उद्या आणखी व्हेरायटी असेल, परवा आणखी व्हेरायटी असेल, असा 3 दिवस भरून असा प्रतिसाद आम्हाला दरवर्षी मिळतो. आणि 24, 25, 26 जानेवारी हा शेवटचा आपला दिवस आहे. आणि खरोखरच आणि एवढी वर्ष आम्ही जे करतोय तर असं एकही वर्ष असं गेलं नाही की त्याला प्रतिसाद मिळाला नाही. भरभरून या इतर आजूबाजूच्या नागरिकांचा आम्हाला प्रतिसाद मिळत असतो. आणि या ठिकाणी संपूर्ण मुंबईतून आणि मुंबईच्या बाहेरून देखील खवय्ये मंडळी येतात. कारण त्या 11 ते 12 पर्यंत 11 वाजेपर्यंत तरी फुल क्राऊड असतो असा आमचा अनुभव आहे. मग 11च्या नंतर थोडस स्लो व्हायला जातं. पण इथे जे स्टॉलवर तुम्हाला जेवढे पदार्थ दिसतायत आता ते 11, 11:15 पर्यंत सर्व संपलेले असणार. आणि मग शेवटी आमच्या या लोकांना स्वतःला खिचडी भात वगैरे करून खावा लागतो अशी वेळ येते. कारण की सर्व लोकांचा प्रतिसादच एवढा असतो. आणि आम्ही जे काय केलेलं आहे हे आमच्यासाठी नाही केलेलं आहे, तर इकडच्या खवय्ये मंडळीसाठी केलेलं आहे. आम्ही तर वर्षभर खातच असतो, त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यात काय नाविन्यपूर्ण असं काय वाटत नाहीये. पण इकडच्या आलेल्या सर्व मंडळींनी या सी फूडचा आस्वाद घ्यावा एवढंच आमचा मानस असतो. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. तर मित्रांनो, आपण आता स्टॉल नंबर 2 या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. मुंबईचा कोलीराजा या स्टॉलचं नाव आहे. आणि इकडे कोणकोणते सी फूड डिशेस आहेत आणि काय काय प्राइजेस आहे आणि त्यांची स्पेशालिटी सुद्धा काय आहे ते सुद्धा आपण आता जाणून घेऊया. स्पेशालिटी काय आहे तुमची? आमची स्पेशालिटी होती प्रॉन्स बिर्याणी आणि चिकन तंदूर बिर्याणी, दोन्हीही संपलेली आहे. हो, खूप आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन फॉर युअर रिस्पॉन्स. आणि आमच्याकडे प्रॉन्स मसाला आहे, चिकन मसाला होता, रावस कढी, सुरमई करी, तिसरा मसाला होता, स्क्विड मसाला होता, मटन किमा, मांदेली फ्राय, बोंबील फ्राय, ही दाबोली आहे, सुरमई, पॉम्फ्रेट, क्रॅब, लॉबस्टर, भरलेली अंडी आहेत, स्टफ मिरची आहे, लॉलीपॉप, मोजितो आणि जे काय आहे ते आपण सगळं फ्रेश फ्राय करून देतोय समोरासमोर. तर ताई, किती दिवसा पहिला म्हणजे तुम्ही तयारी चालू असते? आम्ही ह्याची तयारी खरं तर वर्षभर वाट बघतो आम्ही या गोष्टीच्या. 6 वर्ष झाले आपल्या फेस्टिवलला आपण इथे ऑर्गनाईज करतोय, वजिरा कोळीवाडा होळी मैदान इथे. आणि आम्ही याची तयारी महिन्याआधी चालू करतो, कारण सगळे मसाले वगैरे आम्हाला सगळे हे करावे लागतात, दळावे लागतात. आणि मच्छी वगैरे सगळी आणून फ्रेश ते आम्हाला क्लीन वगैरे करून रेडी करावं लागतं. तो आम्ही फिश आम्ही 2 दिवसाआधी किंवा 1 दिवसाआधीच आणतो, कारण ते फ्रेश आपल्याला द्यायचं असतं गेस्ट. सो त्यामध्ये आपण नो कॉम्प्रोमाइज ऍट ऑल. तर मित्रांनो, सर्व स्टॉलवर पूर्ण फ्रेश मध्ये लाईव्ह आपल्याला जेवण करून भेटणार आहे. पूर्ण फ्रेश आपल्याला इकडे सी फूड भेटणार आहे, पूर्ण लाईव्ह म्हणजे समोरच बनत आहे इकडे लाईव्ह मध्ये. आणि इकडचं जे मोस्ट सेलिंग सी फूड कोणतं आहे? सगळं पॉम्फ्रेट आणि सुरमई फ्राय जास्त आणि प्रॉन्स. आपल्याकडे ग्रेव्हीज ज्या होत्या प्रॉन्स 250 ला होती, रावस आणि सुरमई करी 200, तिसरा मसाला 200, स्क्विड पण 200. आपण रेट्स खूप रिझनेबल ठेवलेले आहेत. चिकन 200. फ्राय आपल्याकडे पॉम्फ्रेट आहे 400 ला आहे, नॉर्मल रेग्युलर, आणि भरलेला आहे ते 600 ला आहे. क्रॅब 500 ला 2 आहे, डिपेंड्स ऑन साईज.
लॉबस्टर होते ते संपलेले आहेत. लॉबस्टर पण 500 ला वगैरे आपण एवढा मोठा पीस देतो. सुरमई आपल्याकडे 400 ला आहे. एवढा हाता एवढा पीस आहे, तुम्ही बघू शकता. थँक्यू सो मच. डू विजिट. आपला स्टॉल नंबर 2 आहे मुंबईचा कोळी राजा. संडे पर्यंत आहे, सो सगळ्यांनी विजिट करा. आपण जे आहे ते डिस्काउंट करून रिझनेबल करू. तर मित्रांनो, आपण आता 4थ्या स्टॉल वर आलेलो आहोत, स्टॉल नंबर 4. आणि या स्टॉलचं नाव काय आहे आणि या स्टॉल वर आपल्याला कोणकोणते जे सी फूड आहे ते भेटणार आहेत ते आता या ताई सांगणार आहेत. ताई, तुमचं नाव? माझं नाव रोहिणी भंडारी. मी सी फूड फेस्टिवल म्हणून वजिरा कोळीवाड्याला भरलेला आहे. त्याच्यामध्ये असं सुरमई फ्राय, प्रॉन्स स्टिक, पापलेट फ्राय, परत करंदी पॅटीस, भरलेलं पापलेट, बांगडा फ्राय, कोलंबी मसाला, खेकडा मसाला, असं सर्व म्हणजे व्हेरायटी अशा ठेवलेल्या असतात. प्राइस असं म्हणजे रिझनेबलच असतं, पण आता हो, पण तरी पण असं सुरमईचा 1 पीस 200 ला, प्रॉन्स स्टिक 200 ला, पापलेट फ्राय 200 ला, करंदी पॅटीस आहेत ते. करंदी पॅटीस 150 ला, 150 ला 3 आहे. तर मित्रांनो, आपण आता खवई प्रेमी आहेत इकडे बसलेले आहेत आणि सी फूडचा आस्वाद घेत आहेत आणि त्यांच्याकडून आपण विचारूया कोणकोणते सी फूड त्याने ट्राय केलेले आहे आणि त्यांची टेस्ट कशी आहे. सोलकढी उत्तम आहे, छान आहे. सोलकढी एकदम सुंदर आहे, एकदम मस्त आहे. नारळाचं दूध एकदम प्युअर आहे. आणि ह्या मॅडम आहेत ना, व्हेज आहेत, प्युअर व्हेज आहे. सगळे सी फूड खूप फ्रेश आहे आणि इकडचं ऍटमॉस्फिअर पण खूप चांगलं आहे. काय काय ऑर्डर केलं? आम्ही प्रॉन्स ऑर्डर केलंय, पापलेट ऑर्डर केलंय आणि करंदी पॅटीस आहे, चिकन किमा पॅटीस आहे. कोणतं म्हणजे चांगलं आवडलं आणि कोणत्या याला जास्त रेटिंग देणार? प्रॉन्स फ्राय, स्टॉल नंबर 7चं प्रॉन्स फ्राय नक्की ट्राय करा, खूप चांगलं आहे. ओके, थँक्यू. तर मित्रांनो, आता पण खूप सारे स्टॉल्स पाहिलेले आहेत आणि आता आपण स्टॉल पाहणार आहोत, तो म्हणजे कोल्यांचा किनारा आणि याचा स्टॉल नंबर आहे 5. तर या स्टॉल नंबर 5 वर आपल्याला कोणकोणते सी फूड भेटणार आहे तिकडे दादा आहेत, ते आता सांगणार आहेत. बघा, ताई आहेत. ताई, कोणकोणते सी फूड आहेत आणि कोणती स्पेशालिटी आहे या स्टॉलची ते सांगा. आमच्या स्टॉलवर सगळं स्पेशलच आहे. भरलेला बांगडा आहे, रावस आहे, ग्रीन चिकन आहे, भरलेलं पापलेट आहे, वडे आहेत, बोंबील गाबोळी आहे, बोंबील फ्राय आहे, मोरीचं कालवण आहे, करंदी आहे, करंदीची बिर्याणी, एक प्रॉन्स बिर्याणी आहे, तिसऱ्या मसाला आहे, माकल्या भरलेल्या आहेत, सुरमई फ्राय आहे, कोलंबी फ्राय आहे, सुरमईचं कालवण आहे, करंदीचे पॅटीस आहेत, मांदेली फ्राय आहे, पाया सूप आहे, चिकन खिमा आहे, चिकन KFC आहे, भरलेला खेकडा आहे, खेकड्याचं कालवण आहे, कोलंबीचं कालवण आहे, अंडी भरलेली आहेत, जवल्याच्या वड्या आहेत, गाबोळीच्या वड्या आहेत. मित्रांनो, इकडे मोजिटो सुद्धा आपल्याला इकडे भेटणार आहे आणि इकडे पाहू शकतो डिफरंट व्हरायटीचे सी फूड आहेत. म्हणजे तुम्ही टेस्ट पण नसेल केलं असे जे सी फूड आयटम्स आपल्याला इकडे बघायला भेटणार आहे. आणि पूर्ण जे खवय्ये आहेत ते इथे खूप बाहेरून येतात आणि या सी फूडची मजा घेतात. आणि इथे म्हणजे फ्राईड आयटम्स आहेत, त्यांचे प्राइसिंग काय आहे ते सुद्धा आपण या ताईंकडून आता जाणून घेणार आहोत. ताई, कोणकोणते फ्राईड आयटम्स म्हणजे त्यांची प्राइस काय आहे ते थोडं सांगा. फ्राईड आयटमचे पापलेट 500 रुपये आहे, सुरमई 400 रुपये आहे, बांगडा 150 रुपये आहे भरलेला, रावस 300 रुपये आहे, कोलंबी 200च्या 5 पीस आहेत आणि चिकन KFC आहे ते 50 ला ही स्टिक आहे.
तर मित्रांनो, आता खूप सारे स्टॉल एक्सप्लोर केल्यानंतर आता आपण आलेलो आहोत स्टॉल नंबर 3 मासोली. आणि इथे कोणकोणते आयटम्स आहेत, सी फूड आयटम्स, ते आता आपण जाणून घेणार आहोत. तर बघा, ताई आहेत. ताई, स्पेशालिटी काय आहे? आमची स्पेशालिटी आमची सोल कढी आहे, त्याच्यानंतर प्रॉन्स बिर्याणी, कोलबी बिर्याणी, त्याच्यानंतर हे शिंपल्या तिसऱ्यांचं आहे ते पण आहे. चिंबोरी आहे तिकडे स्टॉल वरती, चिंबोरी आहे, कोलबी, गर्दी, जवळा, हे सगळं प्रॉन्स कॅटेगरी मधलं. अच्छा ठीक आहे. हे ना 150 रुपीजला कंटेनर आहे. हे 5 पीस आहेत 150 ला. प्रॉन्स स्टफ आहे ना तो 500चा आहे. नॉर्मल पॉपलेट आहे ते 400चा आहे. सुरमई आहे 300 रुपये प्लेट, अकॉर्डिंग टू साईज, म्हणजे साईज जर जास्त मोठी असेल तर त्या हिशोबाने प्राइस. बागडा आहे 200 रुपयाला भरलेला. त्याच्यानंतर सगळ्या फिशच्या ग्रेव्ही आहेत 300 रुपये, म्हणजे पापलेट, सुरमई, हलवा, रावस, कोलबी ह्या सगळ्या आहेत. थँक्यू. मित्रांनो, वजिरा कोली सी फूड फेस्टिवल मध्ये आपण पाहू शकतो की खवई मंडळी आता जेवायला बसलेले आहेत आणि त्यांनी काय काय ऑर्डर केलेले आहे आणि त्यांची टेस्ट कशी आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. काय ऑर्डर केले तुम्ही? आम्ही आता कोलंबी मसाला ऑर्डर केलेला आहे, चिकन मसाला ऑर्डर केलेला आहे आणि कोलंबी फ्राय ऑर्डर केलेली आहे. ओके. तर मसाला मग आम्ही जो हे घेतलाय ना मसाला, कोलंबी मसाला, मस्त टेस्ट आहे त्याची आणि क्वांटिटी पण चांगली आहे. एका प्लेट मध्ये त्यांचे 8 पीस झाले कोलंबीचे, मोठे मोठे पीस आहेत. खूप छान. आम्ही आई एकविरा कॅटर्स मधून घेतलेला आहे. स्टॉल नंबर? स्टॉल नंबर 7 मधून. स्टॉल नंबर 7 वरून घेतलेला आहे. हो हो. टेस्ट खूप छान आहे ना? टेस्ट तर एकदम मस्तच आहे आणि मस्त ग्रेव्ही पण त्यांनी सुंदर बनवलेली आहे, सुंदर टेस्टी, म्हणजे स्पायसी पण आहे. कोणता आवडलं म्हणजे सी फूड? सी फूड मध्ये कोलंबी तर मस्तच आहे. त्याविषयी त्याच्याशिवाय जे चिकन बनवलं ते पण त्यांनी सुंदर मस्तच बनवलेलं आहे, टेस्टी बनवलेलं आहे एकदम. आणि झणझणीत पण आहे, मस्त झणझणीत आहे. तर मित्रांनो, आपण आता स्टॉल नंबर 7 इकडे आलेलो आहोत आणि इकडे आपण पाहू शकतो म्हणजे लाईव्ह सी फूड बनत आहे आणि किती छान अशी टेस्ट असते. पापलेट, बोंबील, प्रॉन्स आणि भरपूर काही म्हणजे सी फूड डिशेस आहेत इकडे. आणि यांची स्पेशालिटी काय आहे या स्टॉलची ते आपण जाणून घेणार आहोत आणि यांची प्राइस रेंज काय आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत. तर ताई, एकविरा कॅटरेस, एकविरा कॅटरर्स स्टॉलचं नाव. स्टॉल नंबर 7. कोणकोणते सी फूड आहेत ते जरा सांगू शकता का? पापलेट आहे, भरलेलं पापलेट आहे, फ्राय पापलेट आहे, बांगडा आहे, भरलेला बांगडा आहे, कोलंबी फ्राय आहे, बोंबील फ्राय आहे, मांदेली फ्राय आहे, कोलंबी स्टिक आहे, चिकन फ्राय आहे, जवळावडी आहे, लॉलीपॉप आहेत, चिकन फ्राय आहे, कोलंबी तेल कांदा आहे, जवळा आहे, वजरी आहे, किमा आहे, शिंपल्या आहेत, गाबोळी आहे, चिकन आहे, स्टफ माकड्या आहेत आणि कोलंबी करंदी पॅटीस आहेत आणि सुरमई फ्राय आहे, बिर्याणी आहे, आंबोळ्या आहेत आणि ज्वारीच्या भाकऱ्या आहेत. तर मित्रांनो, फर्स्ट डे आहे इकडे. 24 जानेवारी आज आहे आणि फर्स्ट डे आहे. आणि कसा आहे म्हणजे रिस्पॉन्स ते आता जाणून घेऊया. रिस्पॉन्स कसा आहे लोकांचा? चांगला आहे, चांगला आहे. चांगला आहे ना? तर मित्रांनो, आपण सुद्धा इकडचा जो स्टॉल नंबर 7चा रिस्पॉन्स ऐकला ते म्हणजे खूप सारे म्हणजे लोकांचे रिव्ह्यू चांगले होते. इकडचे जे प्रॉन्स होतं आणि वेगवेगळे डिशेस होते ते लोकांना या स्टॉलचा आवडलेला आहे. आणि पूर्ण लाईव्ह मध्ये इथे बनत आहे, पाहू शकता तुम्ही. लाईव्ह बोंबील फ्राय होत आहे, पाहू शकता. आणि कोलंबी आहे. आणि ताई, तुमचं नाव? माझं नाव शोभा, शोभा दत्ताराम कोळी. शोभा दत्ताराम कोळी. ओके. तर कशी इकडे तयारी कशी असते? छान असते तयारी. किती दिवसापासून असते? आमचे 1 दिवस पुढेच असते. एक दिवस पुढे जातं. हो.
आणि किती वाट बघता तुम्ही या सीफूड साठी? आमचं नेहमीच वर्षभर वाट बघतो. वर्षभर वाट बघता. तर वर्षभर या सीफूड साठी या ताई आहेत त्या वाट बघता आणि खूप सारे स्टॉल्स आहेत इकडे. 8 स्टॉल्स आहेत आणि डिफरंट व्हरायटीचे सीफूड आपल्याला इकडे पाहायला भेटतात आणि क्वांटिटी आणि क्वालिटी तर बोलूच नका. खूप छान आणि टेस्टी आपल्याला सीफूड इथे भेटणार आहे. तर नक्की व्हिजिट करा वजिरा कोली सीफूड फेस्टिवल मध्ये. आपण मोजिटो ट्राय केलेला आहे आणि आता थोडं जे फ्राईड डिशेस आहेत ते आता घेतलेलं आहे. तर आपले दादा पण सोबत आहेत. काय घेतलेलं आपण? चिकन नगेट्स आहे आणि गाबोलीचे पेटीस आहे ते आपण आता ट्राय करणार आहोत. दादा आता सांगणार आहे टेस्ट करून कसं आहे. छान आहे गाबोलीची पेटीस, खूप छान आहे गाबोलीचा. आणि मी आता चिकन नगेट्स आहे ते ट्राय करून बघतो. तर मित्रांनो जे चिकन नगेट्स आहे खूप छान आणि त्याची टेस्ट आहे ती 1 नंबर आहे, अप्रतिम आहे. तर नक्की या वजिरा कोली सीफूड फेस्टिवल मध्ये. आणि स्टॉल नंबर हे बघा, स्टॉल नंबर 5 आहे. तिथे आपण हे ऑर्डर केलेलं आहे. खूप छान टेस्ट आहे. नक्की ऑर्डर करा स्टॉल नंबर 5 मधून. तर या आई आहेत तर त्या सांगणार आहेत कोणतं जे सीफूड ट्राय केलेलं आहे आणि कशी टेस्ट आहे. काय टेस्ट केलं तुम्ही? सी फूड फेस्टिवल वजिरा कोळी नाका, तिथे आम्ही खास जेवायला आलेलो आहोत. ओके. तिथे आम्ही हे घोळीचं कालवण खाल्लेलं आहे. कशाचं? घोळ मासा आहे. अच्छा, गोल माशाचं कालवण. टेस्टी आहे, एकदम फ्रेश आहे. त्याच्यानंतर भरलेला पॉपलेट घेतलेला आहे, तोही टेस्टी आहे. एकदम मसाला योग्य प्रमाणात आहे. लहान मुलं सुद्धा खाऊ शकतील आणि मोठ्या माणसं पण खाऊ शकतील असं त्यांनी साधलेलं आहे. त्याच्यानंतर आम्ही ही प्रान्स वडी, छोटे प्रान्स असतात त्याची वडी आहे, ती पण अप्रतिम आहे. त्याच्यानंतर ही आम्ही तांदळाची भाकरी, ती पण खूपच छान आहे. एकंदरीत सगळं जेवण खूपच सुंदर आहे. कोणत्या स्टॉल नंबर वरून घेतलं? 1 नंबर स्टॉल नंबर 8. फ्युजन कोलीकट्टा या स्टॉल वरून घेतले. खूप छान अशी टेस्ट आहे. तर मित्रांनो वजिरा सीफूड फेस्टिवल आहे त्याच्या गेटच्या बाहेर आपल्याला भेटणार आहे डेझर्ट्स, ब्राउनी, चॉकलेट्स, डेझर्ट भेटणार आहे. तर हे दादा आहेत ते सांगणार आहेत म्हणजे कोणकोणते मेन्यू मध्ये काय काय आहे आणि त्यांची प्राइसिंग काय आहे आणि म्हणजे आता आपण पाहूया काय काय करणार आहे ते. तर ऍक्च्युली गाईज हा स्टॉल असा आहे की लाईक स्ट्रॉबेरी कवर्ड चॉकलेटचा स्टॉल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ब्राउनी पण मिळणार, स्ट्रॉबेरीज पण मिळणार आणि मिक्स फ्रूट मिळणार. मिक्स फ्रूट मध्ये स्ट्रॉबेरीज येणार आणि ड्रॅगन फ्रूट येणार आणि किवी येणार. हे 3 प्रकारचे आमचे मिक्स फ्रूट असतात. आणि मी आता तुम्हाला बनवून दाखवतो की ऍक्च्युली हे कसला स्टॉल आहे. हे आहे डार्क चॉकलेट. हे आहे मिल्क चॉकलेट. आणि थर्ड येणार ते आपलं व्हाईट चॉकलेट, जे आमचं आलंय स्ट्रॉबेरीवर. आता त्याच्यामध्ये आम्ही ब्राउनी ट्रान्सफर करतो. हे मी तुम्हाला बनवून दाखवतो आमचं बेस्ट सेलिंग जे आहे ब्राउनी विथ स्ट्रॉबेरी चॉकलेट. ब्राउनी विथ स्ट्रॉबेरी चॉकलेट आपण आता तयार होत आहे, पाहू शकता मित्रांनो. तर सेम असं परत लास्टला येणार व्हाईट चॉकलेट. ही झाली सेकंड लेअर. आता थर्ड लेअर मध्ये परत येणार आपले स्ट्रॉबेरी. ही आहे स्ट्रॉबेरीची थर्ड लेअर. त्याच्यावर सेम परत चॉकलेट जे आहे आपलं डार्क चॉकलेट. हे आहे आपलं मिल्क चॉकलेट आणि हे आहे आपलं व्हाईट चॉकलेट.
व्हाईट चॉकलेट आहे. ओके, हे असं आमचं याची प्राइस आहे 250 रुपीज. 250 रुपीज प्राइस आहे. 250 रुपीज प्राइस आहे. खूप मस्त लागतं. तुम्ही एकदा या, व्हिजिट करा, ट्राय करा, तुम्हाला आवडेल, नक्की आवडेल. तुम्ही एकदा टेस्ट करून बघा, मला कसं वाटतं आणि सांगा. याचं डेझर्टचं नाव काय बोलले तुम्ही? स्ट्रॉबेरी ब्राउनी विथ स्ट्रॉबेरी चॉकलेट. अच्छा, ब्राउनी विथ स्ट्रॉबेरी चॉकलेट हे आता आपण टेस्ट करणार आहोत. त्यापुढे तुम्ही सांगू शकता की जर हे वजिरा कोली सी फूड फेस्टिवल 3 दिवस आहे, त्यानंतर तुमचं कुठे स्टॉल वगैरे काय आहे का? हा, आता कोली फूड फेस्टिवल आहे म्हणून आम्ही इकडे बाहेर लावलाय. हे फक्त असंच लावलं आम्ही, पण आमचा परमनंट स्टॉल गेट नंबर 1 वजिरा LT रोड, तंदूर तडकाच्या समोर. तिकडे आला का तुम्हाला तंदूर तडका समजून जाईल, त्याच्या समोरच आमचा स्टॉल असतो. तर तुम्ही तिकडे व्हिजिट करू शकता. खूप चांगलं आहे असं. आमच्याकडे खूप व्हरायटीज आहे. तुम्ही एकदा या, ट्राय करा. आणि इन्स्टा पेज असेल तर? आमचं इंस्टाग्रामवर पेज पण आहे आणि गुगलवर लोकेशन पण आहे. इंस्टाग्रामवर पेजचं नाव आहे डिप्ड बाय TWH. तुम्ही त्या पेजवर फॉलो करा. तिकडे आम्ही आमचे व्हिडिओज पण टाकलेत, ते एकदा तुम्ही बघू शकता, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की नक्की हे डेझर्ट काय आहे. ओके, तर आता मी जे पण जो ऍड्रेस असेल तो मी डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे. आणि आता आपण सर्वात प्रथम टेस्ट करून बघूया कशी टेस्ट आहे ते. थोडस ब्राउनी पण तुम्ही ट्राय करा. ब्राउनी विथ स्ट्रॉबेरी पण ट्राय करा, तुम्हाला तर मित्रांनो, ब्राउनी विथ स्ट्रॉबेरी खूप छान टेस्ट आहे याची. एकदा या आणि नक्की व्हिजिट करा आणि नक्की हे डेझर्ट ट्राय करा. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि कोणत्या चॅनलवर भेटणार आपल्याला? हार्दिक कोली ब्लॉग्स वर आपल्याला हा व्हिडिओ भेटणार आहे. चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.